आता 15 ऑगस्ट जवळ आले ध्रुव काय 26 जानेवारीला कसं छान भाषण केलं तसं छान करायचं भाषण 15 ऑगस्टला करणार नक्की. मी आधी वाचून दाखवते तुझ्या जेवढं लक्षात राहते तेवढं म्हण आणि बाकीचं पुढचं मी सांगते. ठीक आहे. ओके 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 पण सांगे तुला जेवढं आठवते तेवढं म्हण. 3 रंगांचा साज 3 रंगांचा साज आकाशात सजला नतमस्तक मी त्या सालवांचा ज्यांनी भारत देश घडवला. नीट तू आधी म्हणतो का मी परत सांगते तुला जी आठवत. पहिलं तू मी सांगू का पहिलं. 3 रंगांचा साज आकाशात सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मातृभूमीच्या रक्षणासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यापैकी एक शूर व धाडसी स्वतंत्र सैनिक भगतसिंग. त्यांनी सांग की भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी आवाज उठवला. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. आज आपण मोकळा श्वास घेतोय उपभोगतोय नाही मोकळा श्वास व स्वातंत्र्य उपभोगत आहोत. आज आपण मोकळा श्वास घेतोय व जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत व जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्यामागे अनेक नेते व देशसैनिक लक्ष देऊन नीट इकडं यांचे बलिदान आहे. याचे भान आपण ठेवून आपल्या देशाचा कर्तव्यदक्ष नागरिक बनण्याचा प्रयत्न करू. जय जवान जय किसान. जय हिंद जय भारत. आता तू एकटा मानाचं तुला जिथपर्यंत येते ना तोपर्यंत एकटा मानाचं जिथून चुकलं तिथे मी सांगणार. ठीक आहे म्हणजे समजते तुला किती लक्षात राहील काय. पण हे सांगे छोटा अर्ध काय छोटा अर्ध त्याच्यातलं छोट भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी की नाही त्याच्यातलं सगळ्यात 1 नंबरचं कोणतं. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी सांगू 3 रंगांचा साज आकाशात सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यापैकी एक स्वतंत्र सैनिक शूर व धाडसी स्वतंत्र सैनिक भगतसिंग. पुढचं ते भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी आवाज उठवला. एवढंच हा पुढचं कोण म्हणायचं तसं नसतंय पूर्ण भाषण म्हणा. पुढचं काय आहे वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्यांनी आपल्या प्राणाच्या बलिदान दिले. आता राहील लक्षात. अर्ध पाठ झाले ना मग अर्ध जेवढं पाठ झाले तेवढं म्हणून दाखव पहिल्यापासून. आणि कसं म्हणणार आहे असं हळूच म्हणणार आहे का तिथं स्टेजवर कसं म्हणणार आहे कसं म्हणायला सांगितलं फास्ट मध्ये. हा म्हण चल जसं सांगितलं तसं म्हणायचं. ठीक आहे ओके लय पण जोरात ओरडू नको तिथं ओरडायचं स्टेजला. हा
कसं म्हणणार सांग. ओके ओले फास्ट हो. तेवढं फास्ट म्हण. 3 रंगांचा साज आकाशात सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचं ज्यांनी भारत देश घडवला. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर गुरुजन वर्ग, माझ्या बालमित्रांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. मातृभूमीच्या रक्षणासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यापैकी शूर व धाडसी स्वतंत्र सैनिक भगतसिंग. 4 ओळी झाली की पाठ. आता पुढचे 4 ओळी लक्ष देऊन पाठ केली की होतं काय. पुढचं काय.